समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। शेतकरी कर्जमाफी योजना जी या सरकारने आणली, खरं तर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। याच्यात ज्या जाचक अटी टाकण्यात आलेला आहे त्यामुळे 70% शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। याच्यामध्ये पहिली अट 2019 ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला त्यांना मर्यादित 50,000ची मदत सरकारकडून केली जाणार, जी आमची मागणी आहे की 2 लाखापर्यंतची मदत त्यांना दिली गेली पाहिजे। आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण जर बघितलं तर 25, 26, 26, 27 या 2 वर्षाची जी अट टाकली आहे त्याच्यामुळे 1 वर्ष या शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे त्यांना 50,000 रुपयाची मदत मिळण्यासाठी। आम्ही यासाठी 2 आंदोलनं केली। त्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन साहेबांनी मध्यस्थी करून सरकारबरोबर तुमची चर्चा करू असं सांगितलं। पहिला आंदोलन झाल्यानंतर ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमची थट्टा तिथं केली आणि मग दुसरं आंदोलन जे छत्रपती संभाजीनगरला केलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी नेते होते, अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, जानकर साहेब होते, इतरही सर्व मान्यवर होते। अनेक आमदार, आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा तिथं दिला। सलील भाऊ देशमुख आज माझ्या बरोबर आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते। आणि जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्या चर्चेमध्ये आमचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांच्या अनुसार त्यांचं मत होतं की अंडे होणार नाही। पण त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आम्ही आकड्यासहित सिद्ध केलं की 70% शेतकऱ्यांवर म्हणजे कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग त्यांनी सांगितलं, महाजन साहेबांसमोर सांगितलं, प्रवीण परदेशी जे मित्राचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेला आणत असताना जी समिती करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत। प्रवीण परदेशींना तुम्ही भेटा, चर्चा करा, त्यात मार्ग काढा। आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं। दुसऱ्या दिवशी प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो, मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर प्रवीण परदेशी साहेबांनी एक बैठक लावली होती। ती बैठक कधी लावली होती तर आज सकाळी 10 वाजता बैठक लावली होती आणि तसं पत्र, ऑफिशियल पत्र प्रवीण परदेशी साहेबांनी हे सगळ्यांना दिलं गेलं होतं। आजच्या बैठकीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता मी असेल, बंटी पाटील साहेब असतील, अजितजी नवले साहेब असतील शेतकरी नेते, जानकर साहेब जे सुद्धा शेतकरी नेते आहेत ते तिथे आले होते, संदीप भैया क्षीरसागर असतील, उगले भाऊ असतील, त्याच्याबरोबर खैरे भाऊ असतील, असे अनेक तिथे आमदार हे आले होते, पदाधिकारी आले होते। कुठेतरी चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती। पण ऐन मीटिंग चालू होण्यापूर्वी प्रवीण परदेशी साहेबांनी फोनवर सांगितलं की त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही। आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला त्यांच्या कार्यालयातून कळाली की मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं की ही कमिटी आता बरखास्त झालेली आहे, त्यांचं काम झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीची बैठक घेऊन काय चालणार नाही। मग आमचं मत असं आहे की मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं प्रवीण परदेशींना भेटा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्वाचा आहे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडनं जे काही आकडे तुम्ही मांडलेले हे मुख्यमंत्री साहेबांना दिले जातील, त्याच्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय देऊ, ज्याच्यातून 36 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो होणार नाही अशी भूमिका घेत असताना आज आमची बैठक ठरली असताना सुद्धा जर सरकार ही बैठक होऊन देत नसेल, त्यामुळे कुठे ना कुठेतरी सिद्ध होते की या शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करणार आहे। आणि त्याच पद्धतीने आम्ही कुठेतरी या सरकारचा निषेध करतो। आणि हे जे फसवं सरकार आहे, ही दुर्दैवाने फसवी कर्जमाफी जी शेतकऱ्याची या सरकारने काढलेली आहे, खरं तर या शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये आमचे पक्ष असतील, मित्र पक्ष असतील, त्याच्याच बरोबर
जे शेतकरी नेते आहेत, असं सगळे मिळून आम्ही एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये करणार आहे. पण मला शेतकऱ्यांना सांगायचंय की कुठंतरी तुमची फसवणूक या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर या मोठ्या महामानवाचा सुद्धा कुठेतरी तिथं नावाचा अपमान हे सरकार करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि या सरकारचा निषेध करतो. आणि आज ही जी महत्वाची बैठक आहे ती झाली नाही, त्याचा अर्थ हे सरकार या शेतकऱ्याला न्याय देण्याचं